तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर आज आहे एकादशी, रामकृष्ण हरी जे आहे. तर सालाबादप्रमाणे नाही तर खिचडी बनवायची साबुदाण्याची. काल साबुदाणा टाकलं होतं भिजायला. थोडी खिचडी बनवून घेऊ आणि थोडेसे ॲपल खाऊ, तर म्हणजे जरा बरं वाटेल नाही का. तर चलो लेट्स प्रिपेअर रेसिपी फॉर खिचडी. तर आता लेट्स कुक खिचडी. दुसरी तर थोडं तूप घेतो. आय थिंक एवढं येईल, जास्त पडले काय नाही, पडू दे, काहीच हरकत नाही. जास्त पडलं तरी काय हरकत नाही, आपल्याला खाऊन घेऊ आपण चापकेसात. एवढं तूप इनफ. त्याच्यानंतर काहीच नाही करायचं. त्याच्यानंतर असं करायचं आपल्याला, व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू जस्ट, आधी मी हा साबुदाणा ह्याच्यात काढून घेतो. किती पाहिजे काय पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने. आत्ता किती बनवायचं आहे त्याच्यामुळे काढून घेतोय हा साबुदाणा ह्याच्यातला. आय थिंक एवढा साबुदाणा आपल्याला इनफ वाटतोय मला, तर एवढं काढून घेतो. आणि त्याच्यावरती कूट इथं पण थोडं टाकतो, म्हणजे क्रंची लागेल थोडं. थोडासा विषय झाला मित्रांनो, ठीक आहे, काय हरकत नाही. तुपाचा वास होतोय गमगमीत, रमरमीत, चिमचिमीत. तर आता सॅलिड काय साऊट साऊट म्हणजे काय असतं ना, ते घेऊ का मिरच्या टाकून. थोडंसं तूप गरम करू आणि मिरच्या घेऊ, फ्राय करू. तूपच गरम नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. तरी टाकून देतो, बोलते हळूहळू. ते मिक्सर नाही आपल्याकडे जस्ट त्याच्यामुळे विषय. म्हणजे मिक्सर जर असतं ना तर डायरेक्ट हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्याचं आहे ना, म्हणजे मिक्सरमधून काढून हिरव्या मिरच्या टाकले ना याच्यामध्ये खिचडीमध्ये, तर व्यवस्थित लागतात. आणि तिखट जास्त लागते. आणि तिखट किती लागते काय लागते, इथल्या मिरच्या काय एवढे तिखट नाही आहेत ॲज कम्पेअर टू आमच्या तिकडले, म्हणजे घरच्या, इन शॉर्ट. तर त्याच्यामुळे बाकी काय नाही, ठीक आहे. लाल तिखट थोडंसं घेतलं मी वरून, होईल ते हळूहळू. तर ठीक आहे. आय थिंक एवढा जो कूट आहे, हा कूट एवढा इनफ आहे. आणि थोडंसं वरून टाकू म्हणजे क्रंचीनेस वाढेल त्या कुटाचं, इन शॉर्ट. उद्या काय विषय नाही. सट 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 मट लट 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 होते. ते थोडं वरून तूप टाक तुम्ही, थोडंसं वरून तूप टाका. थोडंसं लाल तिखट टाकू आपण, नॉर्मल ॲब नॉर्मल. तसं काय माहिती किती तिखट होते काय माहिती, जास्ती झालं ते खाता पण न्यायचं आपल्याला. हे बघा, आहे राहू लाल तिखट आहे जरा. एवढी मला वाटतं ठीक आहे, एवढं लय झालंय. कारण की ऑलरेडी आपण मिरच्या आहे ना जबरदस्त टाकलेले आहेत. ठीक आहे. थोडा कूट देतो टाकून, म्हणजे थोडंसं कसं काय म्हणतात त्याला, क्रंचीनेस वाढेल इन शॉर्ट. हा मिरचीचं ठसका लागलाय. थोडं मीठ घेतो, साबुदाण्यावरती थोडं मीठ टाकतो. आता काय विषय, आवाज कमी कर रे. हे मीठ टाकतो थोडं वरून. ए आवाज कमी कर, जायला लागलं. ठीक, तर लेट्स पुट मोर तूप इन इट. थोडं अजून तूप टाकू नॉर्मल. ते लय घेतलं होतं ऑलरेडी मी, पण तरी पण टाकू. ठीक आहे.
तर आता घेऊ फास्ट करून आणि देऊ डायरेक्ट साबुदाणा टाकून, डायरेक्ट असं. हे बघा दिसत असेल तुम्हाला. आता काही नाही, फक्त परतून घ्यायचा जोपर्यंत रंग लागत नाही त्याचा कुटाचा. आता नुसतं परतून घ्यायचा. थोडा चमचा छोटा आहे आपल्याकडे, चमचे काही घेतलं नाही आलो. हळूहळू हळूहळू थोडं टेम्परेचर कमी करतो. 1800 इज ओके, 2200 होतं. हिने जास्त हिने करायचं. प्युअर तुपातली खिचडी आहे. आता बाहेर तर काही भेटत नाही, बाहेर कसं तेल टाकते, तूप काय टाकायला विषय होईल. तर म्हणलं चला तुपातली खिचडी खाऊ मस्त चापकेसात. शेंगदाण्याचं तेल नको म्हणलं घ्यायला, पण जे पापड आहेत त्या शेंगदाण्याच्या तेलातच तळावं लागते, ती गोष्ट वेगळी. तर चट 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 आवाज येतोय, हळूहळू रंग बदलन त्याचा बरोबर. परत तूप टाकतोय. तूप प्रेमी मी, जसं तुम्हाला म्हणलो तूप लय टाकतो मी प्रत्येक गोष्टीत, मला आवडतं. बघा त्याच्यावरून तूप देऊ टाकून घमीत एकदम तूप क्वालिटीमध्ये माझे येऊन जाईल, एकदम गाईचं तूप. हां ओके डन, काही विषय नाही. आता तूप बंद करतो, इनफ आहे तेवढं तूप, आणि आता हालून घेतो. ऑलमोस्ट रेडी आहे, थोडं फक्त अजून खायला लागेल. झालंय. हालून म्हणजे परतून घ्यावं लागेल इन शॉर्ट. हे बघा हळूहळू पूर्ण व्हाईट साबुदाणा होता तो एकदम कलर चेंज झाला त्याचा, म्हणजे पचतोय साबुदाणा इन शॉर्ट हळूहळू. पचू देत साबुदाणा अजून. झालाय आता एक 2-3 मिनिटं फक्त. तर बघितलं तुम्ही टोटल किती आहे. आता एवढा राहिलाय साबुदाणा, एवढा किती होतं काय माहित नाही, बघू का एकदा घालून किती होतं. एकदम थोडाच राहिलाय तिथे, एकदम थोडा आहे हा. माझ्याकडून जास्त झालं, ठीक आहे काय हरकत नाही, आपण डब्यात भरू शकतो. आता हा जो एवढा साबुदाणा आहे ना, कमीत कमी 150 रुपयाचा असेल, कारण की 80 रुपये भेटतो. 150 रुपये साबुदाणा असेल आरामशीर आपल्या इथं तरी या भागात. तर मयूरला देऊ आपण टेस्ट करायला मस्त पैकी. मयूरचं काय रिएक्शन आहे बघू. मयूर झालंय साबुदाणा ओके. थोडा अजून घालून घेतो, परतून घेतो, म्हणजे एकदम असं दाबला का पूर्ण दाबला गेला पाहिजे तसं झालाय तो इन शॉर्ट. बघू आता नाही का. आणि साबुदाण्याचं जे खालचं खरडण जे असतं ना, म्हणजे याला चिटकतं, इतकं क्वालिटी लागतो मित्रांनो. मी तर आवर्जून घ्यायचो वगैरे, म्हणजे थोडी लागलेली खिचडी, थोडक्यात जळलेली खिचडी, काहींना कळणार नाही त्याच्यामुळे जर संदर्भ सही स्पष्टीकरण नाही का. एकदा मीठाचा अंदाज घेतो, मीठ एकदा चेक करतो. हाय हाय देवा, एक नंबर. तुपाची चव इतकी भारी उतरली ना मित्रांनो त्याच्यात,
आणि तिखट पण झालं साबुदाणा बरोबर. झालं ओके. तर वरून दाखवतो तुम्हाला आता प्रॉपर. हे बघा हे प्रॉपर. हे बघा झाली का प्रॉपर एकदम पचली का. आता मला एवढा अंदाज नाही पण माझ्या मते तर पचली खिचडी एकदम प्रॉपर. फुल टेम्परेचरवर करून दिलं, थोडी लागून देऊ म्हणलं खाली. तर ठीक आहे काय हरकत नाही. आता टेस्ट करायला घेऊ. कशी क्वालिटी झाली की नाही घरच्या सारखी. हा अरे तुपाची ना भाई क्वालिटी नाही एकदम भारी म्हणतोय देव. काय विषय नाही. हा म्हणतोय देव काय हरकत नाही. दॅट्स ऑल टुडे वी हॅव फॉर फास्टिंग. हे पण टाकू त्याच्यावर दही चापक्या साथ खातो आणि परत तुम्हाला मिळतो. ठीक आहे. पुन्हा एक गोष्ट सांगावीशी वाटते. सगळं मापात पडलं होतं. मीठ घ्यायची पण गरज पडली नाही वरती. म्हणजे इतकी वरतून सॉरी एवढी भारी झाली खिचडी एक नंबर. काहीच विषय नाही. भाऊजी आहे ना मयूर नॉर्मल चिडून गेलाय पुढं. बघू आता खरं पै तो आणलं बघा मी पै जाईन बघू गेलाय का नाही पै बघू. आणि गेला असेल तर काय गेला असेल सांगतो. कारण की सिमला जातो आणि त्याला चालायची आवड झाली. बॉडी कमी करायची ना वजन त्याच्यामुळे हे एक पॉसिबिलिटी बनवू शकतं बरं का. रडके का नाही गेला पुढं. मला जाईल तो नाही गेला पण पुढं. हा इथेची रडके इतक्या म्हणायचं कसं जाईल राव. आज ह्यो मला म्हणलं अयो काय नाक बघा कसं आहे नाक व्यवस्थित एकदम. त्याने BMI काढलाय आणि आमचा पण कमी गेला आहे. हा BMI काढलाय. हा बॉडी मास इंडेक्स. हा नाकचं पण वेट कमी झालं. येस स्नॅक्सचं वेट कमी केलंय बॉडी मार्क्स इंडेक्समुळं. तोंड आणि एकदम घुबडासारखं आणि एकदम सुतार पक्षीसारखं झालंय. दुसरी गोष्ट अशी तर IPL मध्ये आज IPL आहे. तर IPL मध्ये याची जरा काय म्हणतात याने जरा मॉडिफाय केलेत नावं अकॉर्डिंग टू रिजन. तर आज मॅच कोणाची माहिती आहे का. फाफडा जलेबी वर्सेस अरे बिर्याणी वर्सेस फाफडा जलेबी आहे का. मग बिर्याणी वर्सेस ते काय म्हणतात आपला दाल भाटी. बिर्याणी वर्सेस डाळ भाटी आहे का. ओके ठीक आहे. म्हणजे डाळ भाटी म्हणजे राजस्थान रॉयल आणि हैदराबाद म्हणजे हैदराबाद बिर्याणी. नमस्कार. तर असं विषय. He is very honorable and very master person in this office right now. He is one of the best person. पहिले केलं नव्हतं ते आता करू राहिलोय. कारण की हिने काय होईल माहिती का. हिने असं होईल खिचडीला वाफ बसन आणि त्या वाफेने खिचडी एकदम व्यवस्थित होईल आणि बटाटा पण थोडंसं व्यवस्थित प्रॉपर शिजेल अजून टॉप टू बॉटम. सो आवर खिचडी लुक लाईक विथ कर्ड अँड युझिंग काऊ घी. ती सेकंड हाफ वाली खिचडी एक नंबर. हे जे आहे ना हे स्पेशली मी केलं आहे आता मस्त तुपात हे करून एवढे उरलेली आहे काही विषय नाही. तर आता करतो माझं चालू फराळ आणि भेटू आपण या खिचडीला बघता उद्या. बाय.